राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण आता सध्या खेड्यांमध्ये आणि मित्रांनो आपण आलेलो आता शेतात. तर जय श्री महाकाल. आजची आहे जय महाराष्ट्र. आजची आहे 29 तारीख आणि आजचा आहे सोमवार, म्हणजे 29 डिसेंबर 2025. तर 2 दिवसांनी हा कॅलेंडर संपणार आहे. वर्ष तर आपलं येले चालू होईल, म्हणजे आपल्या काय म्हणतात गुढीपाडव्याला. विषय असा आहे की आपण आहे हिंदू. आणि मित्रांनो, आपला जो नवीन वर्ष असते तो असते गुढीपाडव्याला. तर चला, आपण आहे आता शेड्यांमध्ये बघू शकता आपल्या शेड्या. आणि आपण सध्या आहे आता हे महादेवबाबा आणि शेड्यांमध्ये आहे. मित्रांनो, कुठल्या बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला आता आपले जे 2 शूटर आहे ते 2 शूटर म्हणजेच सांगतो तुला पुढे गेल्या चलो हिट ते कोण आहे. तर आपण आता या तुरीमध्ये आता चाललेले आहे शेड्या. बघू शकता आपले छोटे छोटे पिल्लं हिट बघू शकता. आणि ह्या कुठल्या जे आहे मित्रांनो, ह्या बघू शकता अशा बैतानासाठी विचून घेतलेल्या आहे. चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट पुढे गेल्यावर. आपल्या शेड्या कुठे जाणार आहे ते आता सांगतो तुम्हाला 0 मिनिटामध्ये. तो चलिए शुरू करते हैं. मित्रांनो, या ढेकळांमधून आता आपण चालत आहे आणि आपल्या शेड्या जात आहे पुढे, म्हणजेच महादेवबाबाच्या मागे. तर चला, आज काय होणार आहे आणि आज आपला दिवस कसा जाणार आहे हे तुम्हाला डेली रुटीन आपला आजचा मी सांगणार आहे. सकाळचे वाजलेले आहे 9:30 आणि आपण आलेलो आहे शेतात. या ढेकळांच्या शेतामध्ये, म्हणजेच तुरीमध्ये आता हे एक्का मारेला आहे. बघू शकता तुम्ही, आजूबाजूने शेत आहे. बघू शकता तिकडून नाही लावलेला मका, म्हणजेच पॉपकॉर्न. सॉरी माय मिस्टेक. तर मित्रांनो, तो मका आहे. तो पॉपकॉर्नवाला मका नाही बरं, तो पॉपकॉर्नवाली रे मकई ते दुसरं असते. आपले चिल्ले पाल्ले चाललेले आहे, आपले छोटे छोटे स्टुडंट्स. महादेवबाबाच्या मागे. तो चलो, हां, विषय काय होता आपला विषय होता गुढीपाडव्याचा. आपले 2 शूटर जे आहे आता ते 2 शूटर रेडी गेला आहे. आणि क्या बात आहे, आपल्या 2 शूटरनी बघू शकता तुम्ही गंडवलेलं आहे एक झाड. त्या झाडाचे नाव मी तुम्हाला आता 0 मिनिटात सांगणार आहे. तर चलो, हे बघून घ्या आपलं हरण. गिरता फिसलता संभलता ना 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 ना. शेड्या चालणाऱ्याची लाईफ, दिस इज रियलिटी ब्रो, यू नो. नकलीपणा हम तुमको दिखाते नहीं. चला 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 छाल 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 छाल. आमचा किसन लाला बसलेला आहे इथं, शांत चित्तामध्ये बसलेला आहे. बघू शकता किसन लालानं काय करून ठेवलं बघा. सीधा पुरा झाडच गंडवलं ना बा. होती हा बहीण. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. पुरा झाडाचा धिंगाणा, म्हणजे अर्धे झाड तोडलं आहे आता. आणि बकऱ्या भिडल्या बो शिद्या खर्र. बघू शकता तुम्ही. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. बोरं तर काही खायला भेटले नाही बो बकऱ्याले. पालाच खाऊ घालण्यात आला. काय करसान. 2 हत्यार होते भाऊ पुढे. हे म्हणून घ्या 2 हत्यार. गट्ट तोडून टाकली. आता कसं इकडे तिकडे हिंड्याचं काम नाही. ओके म्हणजे अडी कसा पालापोला बी होणार ते जा. ओके, बऱ्यापैकी समजा. ओके मैं थैंकू. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. समज सकते हो. चला, विषय काय होता आपला गुढीपाडव्याचा ते तुम्हाला आता सांगतो 0 मिनिटामध्ये. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. किसना म्हणते गुढीपाडवा कधी आहे सांगा हो. गुढीपाडवा समोर आहे, आता सध्या नाही आहे. कधी पण गुढीपाडवा चैत्र महिन्यात. मित्रांनो, गुढीपाडवा येईल त्यावेळेस लिंबाला फुलोर येते, पालवी फुटते, नवीन वर्षाला सुरुवात होते. चैत्र महिना अशा ठिकाणी सर्व रान हिरवगार होते. आणि आता त्यात
अजून जमिनीला शोभा येण्याचं कारण म्हणजे एकच की पळसांना फुलं येतील आणि जमीन काळीशार राहते आणि त्यात पळसाचे फुलं म्हणजे इतके रंगीत दिसतात की हे आपल्या धरती मातेचे एक सौंदर्य आहे आणि ते सौंदर्य आपण जपायला पाहिजे. हे सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे. निसर्ग हा एक आपला एक जीवन आहे. तर मित्रांनो, चैत्र महिन्यामध्ये येणार आहे गुढीपाडवा. विषय असा असते, आपण हिंदू जय श्री राम. विषय काय असते, हे नवीन समजा 31 डिसेंबर काय असते ते तारखा बिरका बदलता, कॅलेंडर बदलले फक्त. पण नवीन वर्ष जे लागते ते लागते गुढीपाडव्याला. विषय काय, गुढीपाडव्याला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. म्हणजे हिंदू नवीन वर्षाची हिंदुत्वाचं प्रतीक हिंदुत्वाचं प्रतीक आहे ते म्हणजे गुढीपाडवा. चैत्र महिना गुढीपाडवा. विषय असा आहे तो, तुम्ही जे हे पार्ट्या बिल्ट्या करता 31 तारीखले अर्ध्या रात्री समजा, ते काही फायदा नाही ना, त्याच्यात काही फायदा नाही आहे. म्हणजे गुढीपाडव्यात सुरुवात कशी होते, सुंदर सकाळपासून, सुंदर दिवसाची सकाळ. रात्री काय ते पार्ट्या बिट्या करता, तुम्ही रिकामे धंदे करता, भांडणं करता लोकांशी, काही फायदा काही पडेल नाही त्यामध्ये. तुम्ही तुमची दाखवता लोकायले, तुमचा जो माझा आहे तो लोक जिरून टाकता. विषय काय, काही नाही त्यामध्ये पडेल. भांडणं करून कोणाचं भलं झालं. पण काही लोकांचा जो किडा असते रहिमानी, तो रहिमानी किडा दाबणंच पडते. विषय असा असते, दिमाग खराब हो जाएगा, मैं माँ बम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. ते कसं आहे, त्याने दोन पिल्ल मारले, ते तर बाबा पुरे डाऊन होता भाऊ. कोणाला मारे, कोणाचे उरार जातात ते, कोणाचे उरार जाताना ते. पण कसं शांत राहणं पडते. त्याचा कोम असा टाइमवर दाबणं पडते की नाही. ओके, सिस्टम पार देंगे. तर जास्त काही मी बोलत नाही आता. तुला समजून नेतो इशारा कॉफी, आणि तुला इशारा कॉफीने तुला चाबी वाजून टाकीन बरं मग टायमावर. हां, एवढी असते आबाई किरकोळ तुले दादा ते ना आपण खाल्लं किती पण लग्न मारले आपल्यापर्यंत नाही होत तुला ती जबडा 500 प्रमाणात लसणी म्हणून आम्ही वाचतो कांचं परत 500 चालल्याचा नाच फोटोनी धारण करतो माझं. समजून घ्यायचं मग. हा आमचा आता वैभव आलेला आहे, बघू शकता तुम्ही. यांना गंडवलेली आहे तूर. सोपा आहे का ते? हां, बोला काका म्हणता मले. आणि आपल्याला शूटर 2 सीताराम. तू माणसाने बोरकावून तोडली झिंगे. गजब बेइज्जती है. अरे पहिले ते शेतमालकानं आम्हाला सांगेल होती काल तोडायची, म्हणून तोडली रे. असं आम्ही कोणाच्या समजलं का तुले? किसना म्हणता याले, शेंडाच ठेवणार दिले आणि शेंडाच ठेवणार दिले. कसं शेतमालक म्हणतीन तसं. पहिले शेतमालकानं सांगलं, भाऊ हिची सायड पडते, वावरात काटे पडू राहिले. आणि विषय म्हणजे ते सावली पडली की त्याच्या खालचं जे पीक आहे ते होत नाही. ये बातें बताई नहीं जाती. बरं म्हटलं बा, नजर तुमची कुराळ आमची. तोडून टाकू, गंडून टाकू. मग ते आज आणल्या बकऱ्या कृष्णानं येबो ना काय. पाय आमची अरे झुलवली ना तशी ते होती. ह्या झलक आमची, कुराळ आमची, बकऱ्या आमच्या. हा, टाकू गड्डू. मग काय येणं गंडून टाकली ते. विषय असा आहे की आता बऱ्यापैकी आपला पाला होऊन जाईल. याच्यानंतर कुठे जाणं आपल्याला ते मी तुम्हाला दाखवून देतो 0 मिनिटामध्ये. खा गड्डू, गेलो करा. काही करू नका ना. हो चालत्या ना तुम्ही दणका. व्हिडिओला करून टाका लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटतो तुम्हाला अशाच व्हिडिओ सोबत, मजेदार व्हिडिओ सोबत. जय श्री महाकाल, हर हर महादेव, सीताराम. भेटल्या भाऊ जे शिद्या स्वराजन आयसर भेटली होय. कापा काप शिद्या टांगायचा गेम. दळा दळ दळा दळ दळा दळ दळा दळ. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. तुम्ही म्हणसान की एवढं मोठं साम्राज्य धिंगाणा करायला टाइम लागत नाही आम्हाला. सीताराम. बघू एकदा पुऱ्या डांगा छाटछूट करून शिद्या बकऱ्याला इकडे. हां, नन करती काय
नुसते पानं ठेवले पानं पाहून घ्या नुसते पानं आणि हे पानं बी दिसतील नाही तुम्हाला आता 5 मिनिटामध्ये आले. ओके कार्यक्रम सीताराम. आपले चिली पोंगे चरून राहिले बघू शकता तुम्ही. पुरे पानं हुरपण लावले हो बकऱ्यानं. सीताराम. काय त्या बहीण हा काही बी क्या बात आहे मित्रांनो. हे काय कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. पण हे रुद्राक्ष तर नाही आहे भाऊ. रुद्राक्षासारखं काहीतरी दिसून राहिलं आहे. सीताराम. माझ्या हात पाहून सांगून दे सांग नाही तर नाही भविष्यवाणी बापा. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. या बहीण सगळ्या रेषा पाहून टाकल्या मग हाताच्या तुम्ही गजब बेस्ती झाली. हे या बोरीच्या झाडाले असते या पानायले पाहून घ्या. बोरी झाडाले असते हे वा. रुद्राक्ष बिद्राक्ष काही नाही हे बा. कुटार निघत्याचं सगळं. आता झाले आमच्या डांगात बिंगा तोडणं. आब्बा बसले तिकडे बकऱ्या चरून राहिल्या. असा ओके म्हणजे एवढी पाला होऊन गेला बकऱ्याचा आता बऱ्यापैकी. हे आमची एकच वेगळी पाठ आहे याच्यामध्ये बिट्टल नावाची. हिचं नाव बिट्टल आहे. हे बकरी बिट्टल नाही बरं. विषय असा आहे हे पाहून घ्या. पुरा हाताला चिकट झालं मागे. बोरासारखाच काहीतरी प्रकार आहे हा झाडाला येत असते. विषय असा आहे झाडाचे जे पाणीचे डांग असतात त्याला असं चिटकेलं असते कुठेतरी आणि सापडलं शिंद्याले म्हणते पाहो रुद्राक्ष. की हा ते आमच्या स्वराजनं लावली वळणं आहे इकडे. आमचं स्वराज ट्रॅक्टर आहे. गन 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 गन. बुरा काट्यान बिट्या सगळ्या मोक्या. हे झालं पलटीफार. हे जेसीबी आहे एक प्रकारचं. अरे कहना क्या चाहते हो. पाहून घ्या जेसीबी आहे ना हे. कुकडे घुसते हे जेसीबी. हे बिचारा कुकडे हिंदूला पण यायला पाला सापडून नाही राहिला. हे बा 1 2 मंदात आली म्हणून हुकला तो रट्टा आहे. सोपाने इंदो खेळ. 2 3 4 खतम. अच्छा हे भेटलं इकडे. आजाद केलं तुला. जनवारी करणार खटला. तू म्हणता नाही काय धर्मासाठी कचोळा करणार पडते ना. सांगतो बारे बुंदीचे लाडू बुंदी लाडू आहे बुंदी लाडू. म्हणता एवढा मोठा पोरगा हा लहान लेकरासारखा वाटते. दिल तो बच्चा है जी. अरे जेवढा समजदार माणूस होते की नाही तेवढा माणूस आतमधून मरून जाते. म्हणून असं लहान लेकरासारखं वागणं पडते कधी कधी. विषय काय आहे माणूस जेवढा मोठा झाला जेवढा समजदार झाला तेवढा तो एकांत पाहिजे. तेवढा तो सुकून पाहिजे. तुम्ही 30 वर्षाच्या वरचा माणूस पाहून घ्या कोणी बी. तो असा तुम्हाला कधीच असा 4 जण नाही म्हणजे कोणत्या ना राजकारणामध्ये ना कोणत्या माजुनामध्ये ना त्याचे कोणत्या बॅनरवर फोटो ना काही. तो माणूस एकांत शोधते सुकून मागते सुकून. विषय काय असते घरचे हप्ते बिल झालं सिलेंडर झालं हे आणा ते आणा सामान आणा. विषय काय असते यानं जे माणूस जवानीमध्ये जे केस जाता म्हणजे हे वेगळंच दुःख असते एक. म्हणजे कसं जास्त मी तुम्हाला काही सांगणार नाही. तुम्ही सांग की साला यानं मनातल्या भावना सांगणार डायरेक्ट. हां तो कसं रिॲलिटी आहे तर रिॲलिटी विषय आहे तो. म्हणून चला जास्त काही बोलत नाही मी तुम्हाला. सीताराम. जास्त बोलून काही फायदा नाही. टाईमपास काय करायचं बोलत नाही. आता हे 0 मिनिटामध्ये अजून उचलणं आहे आणि येऊन फेकणार दुसऱ्या ठिकाणी. भेटतो तुम्हाला नंतर. राम राम मंडळी. जय श्री महाकाल मित्रांनो. आता ह्या ज्या सगळ्या डांगा आयडी पण दिसून राहायला पडेल. ह्या सगळ्या डांगा आपल्याला घेऊन जाणार आहे 2 hours later. घुऱ्यावर. तर चलो कसं ते आता त्याने कसं शेतमालकानं सांगलं ते म्हणत होते की कधी टाका धुऱ्या जो. म्हटलं त्या धुऱ्यावर टाकल्या किती फालतू वांते होऊन जाता. म्हटलं धुऱ्याहून ते लोकांचे पहिलेच तर वाद होत राहता हो. देणं नाही कसं हे कसं डायरेक्ट स्वराजनं डायरेक्ट वळत नेलं ट्रॅक्टर.
तर JCBनं इकडे तुला झऱ्यामध्ये फेकून द्यायचं तू बी पडितामध्ये. चांगला आता अडी टाका ते नुकसान नाही आहे काय गोरी काढायचं बेकार आहे. बकऱ्यामधला विषय बेकार आहे. घेतलं हे 3 फाळ आणि हे नेम लावलं सीधा पलटी फाळ मारत असतं गन 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 गन. अच्छा आणून टाकल्या अडी डांगा ती हा आणून टाकल्या अडी बघू शकता तुम्ही. ह्या सगळ्या अडी आणणार आहे कसं म्हणे हे गोखरं हे बेकार लागतं आहे अंगाले. हा आमचा किसनलाला दिल्या अडीच गंडून बस परास. अरे रे झुकेगा नाही डांग घुसरेगा. त्या माझ्या बाकीच्या ज्या राहिल्या त्या घेऊन येतो 0 मिनिटात. चलो या सर्व डांगा आपण आता इथे आणून टाकलेल्या आहे आणि मित्रांनो आपण जाणार आहे आता घराकडे. तर चलो भेटू तुम्हाला अशाच व्हिडिओसोबत मित्रांनो दुपारून. आता वाजलेले आहे सकाळचे 11:30. आमचा शूटर अडी बसला आहे ते हातात घुसला काटा होती हवी. तो चलो मिलते हैं अभी दोपहर में. अगर वीडियो अच्छा लगे तो कर देना लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या लाईकच्या बटनावर मारून टाका दगड. सबस्क्राईबले घालून टाका हार आणि शेअर करून टाका एखाद्या तुमच्या जिवलग अशाच गावठी मित्राला. सीताराम.